नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4 एप्रिल 2026चे इंडिया डिफेन्स अपडेट. ओके, आजच्या अपडेटमध्ये भारताने काही मोठे आणि महत्त्वाचे पॉवरफुल डिसिजनसुद्धा घेतलेले आहेत. ओके, सगळ्यात पहिली जी अपडेट आहे आपली, ओके, ती आहे INS अरिधमानबद्दल. ओके, आता भारताने INS अरिधमान ही नवीन न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन नेव्हीमध्ये सामीलसुद्धा केली आहे. याचा अर्थ काय? आता ही सबमरीन पाण्याखाली लपूनसुद्धा राहू शकते. ओके, आणि त्यातून न्यूक्लिअर मिसाईल्स लॉन्चसुद्धा करू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर कोणत्याही देशाने भारतावर हल्ला केला तर भारत पाण्याखालूनही जोरदार आता प्रत्युत्तर देऊ शकतो. यामुळे भारताची न्यूक्लिअर ट्रायड पॉवर अजून मजबूत झालेली आहे. ओके, आता दुसरी जी अपडेट आहे, ओके, दुसरी जी अपडेट आहे ती आहे INS तारागिरी वॉरशिप. ओके, भारताच्या नेव्हीमध्ये INS तारागिरी नावाची नवीन वॉरशिपसुद्धा सामील झाली आहे. याची आता जे खासियत म्हणजेच इम्पॉर्टन्स जे आहे ते सांगायचं झालं तर यात ब्रह्मोस मिसाईलसुद्धा आहे ॲडेड. म्हणजेच ही शिप खूप दूरवरसुद्धा अटॅक करू शकते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिप जास्तीत जास्त भारतात बनलेली आहे, म्हणजेच मेड इन इंडिया. म्हणजे भारत आता डिफेन्समध्ये सेल्फ डिपेंडंट होत आहे. ओके, आता तिसरी जी अपडेट आहे, ओके, तिसरी जी अपडेट ती आहे डिफेन्स एक्सपोर्ट्स रेकॉर्डबद्दल. ओके, आता भारताचे डिफेन्स एक्सपोर्ट्स खूपसुद्धा वाढले आहेत. यावर्षी सुमारे 62% वाढ झालेली आहे. म्हणजे काय, भारत आता फक्त स्वतःसाठीच नाही तर इतर देशांना देखील वेपन्स विकत आहे. ओके, यामुळे भारताची इकॉनॉमी मजबूत होते आणि जगात भारताची पॉवर वाढत आहे. ओके, पुढची अपडेट जर सांगायची झाली तर ती आहे रडार डील. ओके, रडार डीलबद्दल आहे. ओके, आणि फ्युचर मिसाईल डेव्हलपमेंटबद्दलसुद्धा आहे. ओके, भारत नवीन लाँग रेंज मिसाईल्स तयार करत आहे. याची रेंज असू शकते लाईक 10,000 किलोमीटर प्लस. म्हणजेच भारत खूप लांब असलेल्या टार्गेटलासुद्धा हिट करू शकतो आणि ही मिसाईल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टम्सला सुद्धा चुकवू शकते. ओके, नेक्स्ट अपडेट आहे आपली इंडियन नेव्ही एक्सपॅन्डिंग रॅपिडली. ओके, तर बेसिकली शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट अपडेट सांगायची झाली तर भारताची नेव्ही खूप वेगाने स्ट्रॉंग होत आहे. नवीन शिप, सबमरीन्स आणि इंडिजिनियस टेक्नॉलॉजी. ओके, यामुळे भारत इंडियन ओशनमध्ये पॉवरफुल पोझिशन घेत आहे. ओके, आणि एक रडार डीलसुद्धा झालेली आहे. ओके, एक रडार डीलसुद्धा झालेली आहे. आता भारत सरकारने 1950 कोटींचा जी डील होती ती केली आहे ॲडव्हान्स रडार सिस्टमसाठी. ओके, तर बेसिकली हे रडार वापरणार कुठे तर बॉर्डर एरियाजमध्ये आणि माउंटन्समध्ये. आणि याचा फायदा काय, शत्रूचे एअरक्राफ्ट लवकर आपल्याला डिटेक्ट होतील आणि देशाची सुरक्षा अजून मजबूत होण्यास मदत होईल. ओके, आणि या सगळ्या अपडेट्स तुम्ही वाचू पण शकता. ओके, आणि जर तुम्हाला असेच डेली डिफेन्स अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा. ओके, थँक्यू.